थँक यू सो मच. आपण मॅचकडे बोलणार आहोत. आजच्या दिवसातील क्रुशल मॅच आहे दोन्ही टीमसाठी. अभय इलेव्हन आणि त्यांच्या विरोधामध्ये ओंकार ज्वेलर्स आणि ज्योती ज्वेलर्स. महत्त्वाची मॅच आहे. टीम अभय इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुरू होते. संकेत महादेव वाडकर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा. कॅचेस विन द मॅचेस. बॉलवरती जाणं गरजेचं होतं आणि इथे कुठेतरी 2 धावा कंप्लीट होतील पहा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या. पहिल्या बॉलवरती कुठेतरी कॅच घेणं गरजेचं होतं, परंतु बॉलपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाही आहेत आणि त्याच कारणाने अमोल वाडकर मैदानाच्या आतमध्ये, अमोल कदम माफी असावी, मैदानाच्या आतमध्ये सेव्ह आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अगदी फटका पण जर पाहिला फसला होता. लिडिंग एज होती. तो झेल मात्र कंप्लीट करू शकलेले नाही आहेत. इथे मी म्हणेन पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळतंय अमोल कदम यांना. 2 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. ओंकार ज्वेलर्स आणि ज्योती ज्वेलर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अति वेगाने बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. सकाळचं सत्र दोन्ही मॅचेस सुपरहिट राहिल्या. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 मॅचेस आहेत. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पाठीमागे फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक त्यांनी तैनात केलेत आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू संकेत वाडकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि तेज तर्रार गोलंदाजी. काही चेंडू स्लोअर पद्धतीचे फिंगर रोल्स देखील केले जात आहेत. अमोल कदम ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्ह केला आहे. त्या ठिकाणी कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नाही. चांगली गोलंदाजी सातत्यपूर्व अभय इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. राजीवजी शिर्के यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभय इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओंकार ज्वेलर्स आणि ज्योती ज्वेलर्स हा संघ आपण जर पाहिला तर ओंकार पोद्दार सर यांच्या माध्यमातून प्रेझेंट केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओझरडे गावचे सुपुत्र अमोल कदम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला संकेत वाडकर आयकॉन खेळाडू या वाई तालुक्यातील आपल्याला पाहायला मिळतात. मॅच सुरू झाले. पहिलं षटक प्रगतीपदावरती. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी ऋषी, परंतु बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला षटकार या मॅचमध्ये येतोय. बॅटर आहे धीरज यांच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ओर पिच बॉल होता. ऑन साईडला अगदी खेचून मारला. ऑयडिश लॉंगॉनला जे ऋषी होते ना ते फक्त बॉलकडे पाहत राहिले. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. चांगलं टायमिंग होतं. अप्रतिम टायमिंग होतं आणि त्याच्यावरती हा सिक्सर आल्यानंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. संकेत चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. हलक्या हाताने बॉलला पुश केलं होतं. इथे समजदारीचं क्रिकेट मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक चांगलं टाकलं त्या पद्धतीने एक षटकाराने धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गणेशजी सावंत युवा उद्योजक यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. सर आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा धमाका, क्रिकेटचा सोहळा तुम्ही सर्वजण पाहताय. महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेज या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा वाईमध्ये होताना पाहायला मिळते. अनेक प्रेक्षकांनी 3 दिवस या क्रिकेट स्पर्धेला दाद दिले. या क्रिकेट स्पर्धेची वाहवा केली. आजचा 3रा दिवस. अमोल कदम बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर धीरज बॅटिंगसाठी त्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या पद्धतीने अभय इलेव्हननी पहिली मॅच खेळले त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केले. परंतु गोलंदाजी मार्कवरती सातारा जिल्ह्यातील फेमस गोलंदाज सेलिब्रेशन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे जांभळी गावचे स्टार बॉलर तुम्हाला धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल
पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. धर्मा चिकने सेलिब्रेशन पहा. वा बाई वा. सेलिब्रेशन मॅन का म्हटलं जातं धर्मा चिकनेला? सातारा जिल्ह्यातील फेमस बॉलर, फेमस सेलिब्रेशन मॅन धर्मा चिकने. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अमोल कदमची विकेट घेतले. वॉटर बॉलिंग, स्लोअर पद्धतीचा बॉल होता. लोअर फुलटॉस ऑफ साइड वरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. समोर क्षेत्ररक्षक होते टीमचे कॅप्टन, टीमचे आयकॉन खेळाडू संकेत महादेव वाडकरनी घेतला कॅच. सेलिब्रेशन पहा, सेलिब्रेशन पाहू शकता तुम्ही. स्पोर्ट ऑन चॅनल कॅमेरामॅन फोकस करतायत धर्मा चिकनेवरती. अगदी कुस्ती मारल्यानंतर आपण ज्या पद्धतीने थाप मारतो पायावरती, त्या पद्धतीचं सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळालंय. अप्रतिम बॉल, चांगला बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय झेल घेतलाय. सेलिब्रेशन, सेलिब्रेशन पहा. आणि हे सेलिब्रेशन जे आहे ना, आता संध्याकाळपर्यंत याचा रील्स आपल्या स्पोर्ट ऑन चॅनलला इंस्टाग्राम पेजला येईल. हॅट्रिकसाठी वा, अजित वरेस सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. क्या बात आहे. धर्मा चिकने सध्याच्या घडीला चर्चेत आलेत, कारण पहिल्या मॅचमध्ये निलेश सर एक विकेट प्राप्त झाली होती, तिथेही सेलिब्रेशन खूप चांगलं केलं होतं. त्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट आले आणि विकेट कोणाचे आले? आयकॉन खेळाडू, या वाई तालुक्यातील लोकप्रिय खेळाडू अमोल कदमची विकेट मिळाले. क्या बात आहे, क्या बात आहे. या कारणाने ही स्पर्धा सुपरहिट राहिले. प्रत्येक खेळाडूंनी आपलं 100% दिलंय. स्पर्धा प्रीमियर लीग आहे, परंतु वाई तालुक्यामध्ये मला बेस्ट खेळाडू म्हणून किताब घ्यायचा आहे, त्यासाठी ही सगळी ओढ लागली या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये. धर्मा चिकने पुन्हा एकदा निघालेत. स्लोअर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तोपर्यंत मात्र 1 आणि 1 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर नितीन कदम जे ओझरडे गावचे आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. बाई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना सुद्धा क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटची आवड मात्र तुम्हाला मैदानापर्यंत घेऊन येते जे नितीन कदम. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. करावी लागेल इथून पुढे. धर्मा चिकने चांगली गोलंदाजी करतायत. खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळलाय. बॉलवरती लक्ष शेवटपर्यंत त्या ठिकाणी ठेवलंय धीरज यांनी. चांगल्या पद्धतीने हा बॉल खेळून काढलाय. धर्मा चिकनेनी मगाशी सांगितलं की शिवांश 11 या टीमसाठी खेळणारे 4 ते 5 खेळाडू निलेश सर या टीममध्ये आहेत. आणि हे एकत्रित प्रॅक्टिस भूमिपुत्र मैदानाचं, भूमिपुत्र मैदान जे बॅक साईडला त्याच्या मैदान आहे, या 7 खेळाडू त्यांनी सांगितलंय की या संपूर्ण टीममध्ये आहेत. म्हणजे ही टीम तुम्ही पाहिली ना, अभय 11, शिवांश 11चे बरेच खेळाडू या संपूर्ण टीममध्ये खेळत आहेत. धर्मा चिकने यावेळेस फटका फसलाय, बॉलला फोर्स केलंय. आणखी एक विकेट मिळेल का? हो, इथे विकेट मिळाले. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता, दोन्ही हात वरती केलेत. क्या बात आहे धर्मा चिकने. वा भाई वा, काय सेलिब्रेशन आहे. 2 विकेट्स प्राप्त करताना धर्मा चिकने यांना तुम्ही पाहताय. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ह्याचं समालोचन करायला सुद्धा आम्हाला ऊर्जा येते. पहा, विकेट मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन होतंय, हा बॉल तुम्ही पाहू शकता गुडलेन स्पॉटला टाकल्यानंतर समोर फोर्स केलं होतं. तितकी लांबी देऊ शकलेले नाही आहेत, परंतु एक चांगला झेल लॉंग ऑफ रिझनमध्ये. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता, दोन्ही हात वरती केले. क्या बात आहे. धर्मा चिकने सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये चर्चेत असणारे बॉलर बनतायत. आतापर्यंत 3 विकेट्स घेतलेत. अजित सर आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विकेटचा हायेस्ट आहे आणि आता धर्मा चिकनेने फक्त 2 मॅच खेळून 3 विकेट्स घेतलेत. म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत धर्मा चिकने गेली तर 10 ते 12 विकेट्स घेऊ शकतात. ॲबिलिटी आहे, टेक्निक आहे. अजित सर थोडंसं साऊंडचं जरा बघा. डेकोरेटर थोडंसं व्यासपीठावरती या. डेकोरेटर प्लीज, आपल्याला विनंती आहे. धर्मा चिकने पुढचा बॉल घेऊन निघतायत. आणखी एक फटका हवेत फसलाय. विकेट क्रमांक 4 मिळेल का पाहावं लागेल. प्रयत्न आहेत या ठिकाणी, बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. धर्मा चिकने अंदाज पहा त्यांचा, नाराज आहेत स्वतःवरती. झेल होऊ शकला असता, परंतु ऋषी थोडेसे वेगाने गेले, थोडेसे पोहोचू शकलेले नाहीयेत त्या ठिकाणी. 4थी विकेट मिळू शकली असती. इथे विकेट्स आणि विकेट्स येताना पाहायला मिळत आहेत. धर्मा चिकने संपूर्ण या मॅचमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केले, या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केले.
आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 बॉल त्यांनी टाकलेत. बॉलिंग ॲनालिसिस तुम्ही पाहू शकता. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती पुन्हा एक विकेट मिळाली आणि 5व्या बॉलवरती 2 धावा आल्यात. शेवटचा बॉल शेष. धर्मा चिकणे, राकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धीरज आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. बॉलरची तर चर्चा होतीच, परंतु बॅटरनी मात्र इथून पुढे पिकअप घ्यावा लागेल. या मॅचमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर 60 आणि 60पेक्षा जास्त धावा कराव्याच लागतील. पाठीमागे गेले, या बॉलला फोर्स केलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. प्रमोद चिकणे पाठीमागे तुम्ही पाहू शकता यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. काय षटक हाताळलं यार. धर्मा चिकणेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या आणि महत्त्वाच्या त्या 2 विकेट होत्या. आणि त्यामध्ये अमोल कदमची विकेट आहे ना, हॉलमार्क जेवढं सोनं महत्त्वाचं आहे त्या पद्धतीची ती गोल्डन विकेट होती, म्हणायला काय हरकत नाही. क्या बात आहे. धर्मा चिकणे, बॉलिंग हायलाइट्स दाखवली जाते. पहा या षटकामध्ये कशा पद्धतीने विकेट्स घेतले. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. काय सेलिब्रेशन केलं होतं. बॉलिंग हायलाइट्स पाहताय तुम्ही या षटकामध्ये. स्पोर्ट ऑन चॅनलच्या माध्यमातून दाखवले, विकेट्स दाखवली त्या ठिकाणी. चला पुढे जाऊ. या षटक क्रमांक 3 कडे बोलणार आहोत. परंतु ओंकार ज्वेलर्स, ज्योती ज्वेलर्सचा विचार केला तर चांगली फलंदाजी करावी लागेल. 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. 14 रन्स 2 विकेट. 14 धावा. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. ओंकार ज्वेलर्स, ज्योती ज्वेलर्सला या मॅचमध्ये पुन्हा एकदा यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल आहे. पंच सांगतायत त्या ठिकाणी वाईट बॉल आहे आणि या वाईटने धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. ते 15 रन्स 15 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीम इथे संघर्ष करताना पाहायला मिळतात. परंतु ज्या पद्धतीने अभय 11चा खेळ इथे सुरू आहे, खोलात टाकलेला बॉल ऑफ साईडला चॉप केलं होतं बॉलला. त्या ठिकाणी पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल कॅप्टन संकेत महादेव वाडकरचं. चांगली टीम बनवले. ज्या पद्धतीने तुम्ही या संपूर्ण टीममध्ये जर पाहिलं तर जांभळी असेल, वैगाव असेल आणि बोरगाव असेल, निलेश सर, 3 गावची जास्तीची मुलं खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास दाखवला या खेळाडूंवरती आणि विश्वास कितीपर्यंत सार्थ करतायत येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल. बॅकफुटला गेले, चोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलच्या लाईनमध्ये येत नाही, टायमिंग प्रॉपर होत नाही आणि हा बॉल देखील डॉट येतोय. निखिलचं कौतुक करावं लागेल. धीरज बॅटिंग करत आहेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. राकेश मात्र बॅटिंग करत आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा. पुढचा बॉल फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलंय. लॉंग ऑफ चे फिल्डर बॉल खाली येतील आणि आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तू चल मै आया. थोडीशी अवस्था आपण जर पाहिली ना, ओंकार ज्वेलर्स, ज्योती ज्वेलर्स यांची थोडी दयनीय अवस्था आहे. कारण 16वरती 3 आत्तापर्यंत बॉल पाहिले तर तुम्ही 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये केवळ धावसंख्या 16 स्कोरबोर्डती लागते. 3 विकेट. महत्त्वाचे जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते ते मात्र डगआउटमध्ये जाऊन आता आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निखिल तांगडे, सिक्सर किंग, वाईचे सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आता इथून पुढे 15 बॉल बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये निखिल तांगडे कशा पद्धतीने बॅटिंग करतायत, राकेश त्यांना कशा पद्धतीने साथ देतोय हे सुद्धा पाहावं लागेल. पहा मैदानाच्या बाहेर खूप चांगली दोस्ती आहे हे आपल्याला दिसताना पाहायला मिळते. निखिल तांगडेंना धर्मा चिकणे त्या ठिकाणी भेटले, परंतु क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या क्रिकेट लीग स्पर्धेची. ऑफसाईडचा बॉल चॉप केलाय. कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि निखिल तांगडेंची विकेट मिळते. धर्मा चिकणेंचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. बॉलर्सनी विकेट घेतली परंतु धर्मा चिकणे खूप खुश होत आहेत आणि ह्या गोष्टीकडे आपण जर पाहिलं तर बारकाईने आमचे कॅमेरामॅन फोकस करतायत. निखिल तांगडे स्वतःवरती नाराज आहेत. अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जात आहेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑफसाईडचा बॉल होता, त्याला फोर्स करून मारण्याचा प्रयत्न केला. कव्हर्सला खूप चांगला झेल त्या ठिकाणी घेण्यात आलाय आणि विकेटचं पतन होत आहे. 16वरती 4 या स्थितीमध्ये ओंकार ज्वेलर्स, ज्योती ज्वेलर्स मॅच आपण जर पाहिली तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करावे लागतील ओंकार ज्वेलर्स आणि ज्योती ज्वेलर्स यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल फरांदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
टोटल धावसंख्या 16 आहे. 16 वरती 4 ही स्थिती आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने फोर्स केलाय डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट मारलाय. इथे कॅच अप्रतिम घेतले, हॅट्रिक कंप्लीट केले आणि पहिली हॅट्रिक विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची घेणारा खेळाडू ठरलाय आणि त्या खेळाडूचं नाव आहे निखिल. वा बाई वा, क्या बात आहे. 3 बॉल 3 विकेट्स. स्क्रीनवरती तुम्ही त्या बॉलर्सला पाहू शकता. निखिल अप्रतिम गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी, सॉलिड गोलंदाजी पाहायला मिळाली निखिल यांच्या माध्यमातून. तिसरी विकेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅट स्ट्रेट हिटचा फटका होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफचे दोन्ही आले, परंतु अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने तिथे झेल टिपलाय. महत्वाची हीच ती विकेट आणि विकेट क्रमांक 5 इथे जाताना पाहायला मिळते. ओमकार ज्वेलर्स, ज्योती ज्वेलर्स थोडंसं संघ अडचणीमध्ये आलाय. 5 विकेट 16 वरती. स्वतःवरती नाराज असतील बॅटर जे आउट होऊन डगआउटमध्ये त्या ठिकाणी आराम फरमावत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा स्कोरबोर्डती लागतात. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नवीन बॅटर सोहम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे ऑन साईडला अगदी 30 यार्डमध्ये, जिथे मात्र राजीवजी शिर्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल रन देताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 17. 17 धावा 5 विकेट इथे जाताना पाहायला मिळत आहेत. माफी असावी, शेवटच्या बॉलवरती रन नाही आहे, म्हणजे 16 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्ही या षटकाची बॉलिंग हायलाइट्स पाहू शकता. स्पोर्ट ऑन चॅनल त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. विकेट पहा, हॅट्रिक संपादन केली. समोर खेळलेला बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट बॅटनी खेळलेला फटका बाउंड्रीच्या अगदी 1 फूट आतमध्ये झोल पकडलाय. कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल लॉंग ऑफच्या खेळाडूचं. हॅट्रिक संपादन करणारे पहिले खेळाडू आम्हाला मिळाले ते म्हणजे आहेत निखिल. गावाचं नाव आहे बदेवाडी बुईंचे खेळाडू आहेत आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. पहा, आज गावामध्ये खऱ्या अर्थाने जी मुलं ही मॅच पाहत असतील त्या गावातील मुलांना खऱ्या अर्थाने या खेळाडूचा गर्व असेल, कारण या खेळाडूने संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 3 दिवसाच्या संपूर्ण या 3 दिवसामध्ये पहिली हॅट्रिक संपादन करणारा खेळाडू राहिला आहे निखिल. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन निखिल. षटक क्रमांक 4 कडे जाऊया, जिथे राजू शिर्के राकेशला पहिला बॉल टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर लावली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल हातातून सटकला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखी एक विकेट मिळता राहिली. बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4 चौकार. डंगरे 11 या संघाच्या माध्यमातून राकेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. डंगरे 11 हा संघ या विभागातला एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर राकेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. पुढचा बॉल टप्पा पडला, अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. राकेशने प्रयत्न केले परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले. बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून राजीव शिर्के यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. हा बॉल आपण जर पाहिला, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफला. काय कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय आणि या क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. नवनाथ वाशिवले, वा बाई वा, ग्रेट. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा फटका सजवला होता. डाऊन द ग्राउंड, समोर खेळलेला फटका, लॉंग ऑफला, लॉंग ऑफला, लॉंग ऑफला. अप्रतिम क्षेत्ररक्षण नवनाथ वाशिवले यांचं. क्या बात आहे. स्क्रीनवरती तुम्ही नवनाथ वाशिवले यांना पाहताय. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शशिकांत कोचळे सर, जरा डेकोरेटरला बोलवा. पुढचा बॉल
हाही फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. नवनाथ वाशिवले त्या ठिकाणी आहेत आणि आतापर्यंत जवळपास 3 कॅचेस नवनाथ वाशिवलेने घेतल्यात. क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण नवनाथ वाशिवले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणखी एका विकेटचं पतन होतं आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. समोर टाकलेला बॉल समोर खेळला. समोरचे क्षेत्ररक्षक म्हणजे नवनाथ वाशिवलेने अप्रतिम झेल टिपलाय. आणखी एका विकेटचं पतन. 21 वरती 6 ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्स आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर काव्या 11 आणि चौनेश्वर 11 या टीममध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहा. किरण मांगडे यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या. किरण मांगडे सर प्लीज. मांडववाले प्लीज या सर. डेकोरेटर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. पंचांनी अखेरीच सांगितलं की हा वाईट बॉल आहे. ज्योती ज्वेलर्स ओमकार ज्वेलर्स थोडंसं संघ अडचणीमध्ये आहे. फक्त केवळ 21 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 3.4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. राजीवची शिर्के पुन्हा एकदा निघतायत. हा बॉल चांगला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न राहिलेला नाही आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला फ्रंट फूट तुमचा स्टान्स हे खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना राजीव शिर्के चांगली गोलंदाजी. हा बॉल हवेत खेळलाय. स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. संकेत महादेव वाडकरनी कॅच पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. 7 विकेट्स टीम ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्सच्या जाताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा केवळ स्कोरबोर्डती लागल्यात. पहा आपण पाठीमागच्या 2 मॅचेस पाहिल्या तर हाय स्कोरिंग होत्या. परंतु इथे काय घडलंय चित्र वेगळं आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि एखादी टेस्ट मॅच ज्या पद्धतीने चालते विकेटवरती विकेट मिळतात त्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय. 7 विकेट्स 22 वरती जाताना ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्स टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. खराब बॅटिंग या ठिकाणी टीमनी केले. आता मात्र थोडंसं बॅटिंग क्रम आपण जर पाहिला तर इन ॲट क्रमांक 9 वरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि गणेश फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने तुम्ही जो फ्लेक्स पाहताय विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचा प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला जे वीर आहेत ते आपल्याला समोर पाहायला मिळतात. युवराज शिंदे सर, अंकुजी चिकणे सर, समीर गाडवे सर, शशिकांत कोचळे सर आणि अजित सिरंगवरे सर यांचा फ्लेक्स तुम्ही पाहिला. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त खेळलाय आणि इथे मात्र लॉंग ऑफला बीट केलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी राकेशच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग षटकार. 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. समोर खेळलेला बॉल इथे विकेट्स गेल्यात परंतु राकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एफर्टसाठी इथे टाळ्या होणं गरजेचं आहे. राकेश खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग ह्या बॉल त्यांनी घेतला होता बॅटवरती आणि त्यानंतर या बॉलला पाठवलं होतं. डिस्पॅच केलं होतं मैदानाच्या बाहेर. आणखी एक जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल का पाहावं लागेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चला यानंतर टॉस केला जाईल आणि टॉससाठी रेडी राहा. 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. डेकोरेटरना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. डेकोरेटर आतापर्यंत आपण स्थिती पाहिली. ज्योती ज्वेलर्स ओमकार ज्वेलर्स 28 वरती 7 विकेट आहेत. अडचणीत आहे संघ. हा फटका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या 2 पायांच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. मोठी चुकी म्हणेन मी कारण ज्या पद्धतीने आपण हा बॉल अडवणं गरजेचं होतं त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये आणि नजर घटी दुर्घटना घटी आणि इथे येतोय तो नशिबाचा चौकार. गरज होती संघाला कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली विकेट्सवरती विकेट्स जाताना आपण पाहिल्या ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्सच्या. आणि त्यानंतर मी राकेशचं कौतुक करेन कारण तो 9 चेंडूमध्ये 19 वरती खेळतोय. एक हाती झुंज देतोय. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या संघर्षाला मात्र सलाम आहे. राकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय.
3 बॉल आणखी बाकी आहेत या पहिल्या इनिंगमध्ये. या बॉलची लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल आहे. आणखी पाठीमागची एक सिंगल मिळते म्हणजे या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. 34 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागत आहे. थोडंसं फायटिंग स्कोर कडे संघ ज्योती ज्वेलर्स ओमकार ज्वेलर्स जाताना पाहायला मिळते. संतोष गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. थोडेसे मागणे ठरतायत. अंतिम षटक आहे त्या ठिकाणी. कॅप्टन तुम्ही पाहू शकता संकेत महादेव वाडकर. चांगला परफॉर्मन्स राहिला आहे एकंदरीत 2 मॅचमध्ये संकेत वाडकर यांचा. हा बॉल लेग साईडला पंच केलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील का, जेल पकडतील का पाहावं लागेल. आणि कॅचेस विन द मॅचेस ड्रॉप केलाय कॅच. आणखी एक विकेट मिळाली शकली असती परंतु 2 धावा घेण्यामध्ये इथे मात्र यश येताना पाहायला मिळत आहे. बॅटर राकेशला चांगली फलंदाजी त्यांनी त्याच्या माध्यमातून करण्यात आले. छत्तीस धावा स्कोरबोर्डती लागतायत. 7 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले. क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावा या महत्वपूर्ण राहतील. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 38 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार ज्वेलर्स ज्योती ज्वेलर्स प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शेष आहे. टॉस करणार आहोत आपण. काव्या 11 आणि चौनेश्वर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या ब्लेझर घाला. चला लगेच. हा फटका पाठीमागे चाललाय. फ्लाय स्लिप मधून 1 रन कंप्लीट होते म्हणजेच या एका धावेने टार्गेट तयार होतंय. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 39 धावांचं टार्गेट आहे. टीम अभय 11 च्या समोर आपल्याला हे टार्गेट सेट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला टीम अभय 11 पाहायला मिळाली. ओंकार ज्वेलर्स ज्योती ज्वेलर्सनी स्ट्रगल केला बॅटरनी या संपूर्ण मॅचमध्ये परंतु राकेशचं कौतुक करावं लागेल. राकेशनी या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलंय. 40चं टार्गेट आहे. चला आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की प्लीज या. काव्या 11चे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. टीम श्री चौनेश्वर 11 पंकज दादा वाडकर कॅप्टनना पाठवा प्लीज. प्लीज श्री चौनेश्वर 11 संघ कॅप्टन पाठवा. थोडस घाई करा प्लीज. या लवकर. श्री चौनेश्वर 11 संघ आपला कॅप्टन पाठवा. आपल्याला विनंती आहे. अजित सर हा यस कॅप्टन आलेत समोरून. थोडं धावत या लवकर प्लीज. टोपण नाव आहे का. ओके ओके. श्री राजू बागवान सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये निलेश मर्डेकर सर आपल्याबरोबर जोडले जातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन धन्यवाद. यानंतरची मॅच आपल्या समोर येत आहे. एका बाजूला संघ आहे काव्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे चौनेश्वर 11. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना खेळलेला आणि दोन्ही संघांच्या खेळाचा जर आपण आतापर्यंत आढावा घेतला तर दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना खेळलाय तो त्यांनी गमावलेला आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असणार आहेत. एका बाजूला काव्या 11 आणि त्यांच्या विरुद्ध संघ मैदानाच्या आतमध्ये आता खेळणार आहे चौनेश्वर 11 अशी लढत आहे. नाणेफेकीचा आपण कौल करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार. टीम चौनेश्वर 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काठा. टीम काव्या 11 टॉस जिंकलाय. काव्या 11 साठी टॉस किती महत्वाचा होता. खूप महत्त्वाचा होता कारण पहिला सामना आम्ही गमावलेला आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू.
पहिला सामना गमावलाय संघ, पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. कोणतं टार्गेट घ्यायला काव्या 11 आवडेल? नक्कीच आम्ही 50च्या आतमध्ये डिपेंड करू, कारण मगाशी तेजस आणि श्रेयस या दोघांची फलंदाजी झाली नाही. ते पॉवर प्लेच्या ओव्हरमध्येच लवकर बाद झाले. तरीही किशोर गोळे आणि सचिन मोहिते जवळजवळ मॅचपर्यंत पोहोचले होते. या मॅचमध्ये काही बदल? 1-2 बदल करू. मगाशी शैलेश्वरी आणि गौरव निकम नव्हते, ते दोघे इन होतील, कारण फिल्डिंग ते खूप प्रॉपर करतात. आणि आता जी मॅच आहे आमची डू ओर डाय आहे दोघांसाठी पण. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. सवनेश्वर 11 टॉस जिंकला असतं तर त्यांनी काय घेतलं असतं? मी फलंदाजीच घेणार होतो. म्हणजे टॉस मध्ये मनासारखं घडलंय असं गृहीत पकडून या मॅच मध्ये काही बदल करताय? नाही आहे तेच. आहे तीच टीम आहे. टॉस दोन्ही संघांच्या मनासारखं घडलाय. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टीम सवनेश्वर 11, टीम काव्य 11, मान्यवरांचा आभार. टॉस मध्ये दोन्ही संघ नायकांनी सांगितलं, काव्य 11ने सांगितलं आम्ही टॉस जिंकला, आम्ही फिल्डिंग घेतोय, परंतु सवनेश्वर 11ने सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असती. म्हणजे हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानाच्या आतमध्ये सवनेश्वर 11 बॅटिंगसाठी उतरेल ही नाणेफेकीच्या कौलची माहिती. वळूया मैदानाच्या आतमध्ये चालू सामन्याचं धावतं वार्तांकन ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच निलेश माडेकर सर यांचा आवाज आपण ऐकत होतो. आणि टॉस झालाय, महत्त्वाचा टॉस होता दोन्ही टीमसाठी. आता मॅचकडे आपण बोलणार आहोत, जिथे 40 धावांचं टार्गेट आहे. आणि 40 धावा कशा पद्धतीने केल्या जात आहेत, अभय 11 संघ कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, परंतु या 40 धावा सुद्धा इथे डिपेंड होऊ शकतात. यात मात्र शंका नाही आहे. 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे, जिथे मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बोरगावचे स्टार क्रिकेटर महेश वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जांभळी गावचे खऱ्या अर्थाने एक चांगले बॅटर, पॉवर प्लेचे बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, प्रमोद चिकणे उर्फ पम्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर गोलंदाजी मार्कवरती राकेश, ज्यांनी मागील मॅचमध्ये 2 विकेट्स प्राप्त केले होत्या. पहिला बॉल बॅकफुटला गेल्यानंतर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिटची संधी होती इथे, 1 रन कंप्लीट केले, चिकी रन मी म्हणेन. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. आखो ही आखो में इशारा. आणि इथे मात्र एक सिंगल रन, चिकी रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. ज्योती ज्वेलर्स, ओमकार ज्वेलर्ससाठी डॉट बॉल विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. 40 धावा डिपेंड होऊ शकतात क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलंय. आडव्या बॅटनी महेश वाडकर तुटून पडले होते बॉलवरती. पाठचा पाय स्किट झाल्यानंतर ते थोडेसे जागेवरती थांबले आणि प्रमोदला सांगितलं, तर थांब, तू घाई करू नकोस, 40 धावा आहेत, आपण आरामशीर मारू शकतो. ही जोडी जबरदस्त आहे. आणि काल मात्र आपण जर पाहिलं तर बोरगावची यात्रा संपन्न झाली आणि या बोरगावच्या यात्रेच्या संपन्न झाल्यानंतर मात्र बोरगावचे प्लेयर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. फुल टॉस होता, पंचांचं बोट आकाशाकडे, LBW महेश वाडकर इथे बाद होताना पाहायला मिळतात. नाराज असतील स्वतःवरती. फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. महत्वाची विकेट. पॉवर प्लेमध्ये तुम्हाला विकेट मिळाली तर जोश आणि उत्साह मात्र टीमचा अतिशय चांगला पाहायला मिळतो. तेच मैदानाच्या आतमध्ये राकेशने केलंय. कमालीची गोलंदाजी राकेशने पाठच्या मॅचमध्ये केली होती. 2 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केले होते आणि याही मॅचमध्ये मोठा धक्का दिलाय. महेश वाडकर जे बोरगावचे स्पेशलिस्ट पॉवर प्लेचे बॅटर होते, त्यांना मात्र परत पाठवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जांभळी गावचे आणखी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संकेत महादेव वाडकरनी सांगितलं होतं की ॲक्च्युली हा टीम बनवले, या टीममध्ये तुम्हाला अधिकचे प्लेयर्स तुम्हाला जांभळी गावचे, वैगाव गावचे आणि बोरगाव गावचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली टीम बनवले, चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय. राकेश पुन्हा एकदा निघालेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये प्रॉपर, तितकं टायमिंग नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्या बात आहे. कमालीचा थ्रो, रॉकेट थ्रो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, परंतु बालंबाल बचावले त्या ठिकाणी मी म्हणेन नवनाथ चिकणे. कारण ज्या वेळेस डायरेक्ट थ्रो होतो त्या वेळेस मात्र आउट होण्याचे चान्सेस बॅटरचे आपल्याला अधिकचे पाहायला मिळतात. राकेश पुन्हा एकदा निघालेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता. तुम्ही ॲक्शन पाहू शकता. रिलीज पॉईंट त्यांचा तुम्ही पाहिला ना, तर अगदी जवळपास 7.5 फूट वरून बॉल त्या ठिकाणी टाकला जातो आणि त्या कारणाने ते ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी या बॉलरला पाहायला मिळतंय.
शेवटच्या क्षणी थोडंसं फिंगर रोल्स केले जात आहेत. जो पेस आहे तो पेस कमी केला जातोय, त्या कारणाने तितकेसे स्ट्रोक त्यांना लागत नाही आहेत राकेश यांना. पुढचा बॉल आडव्या बॅटनी पुलचा फटका. नवनाथ चिकने टिपिकल स्ट्रोक ऑन साइडला बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय एक क्रॅकिंग सिक्सर. काय फटका होता. तुम्ही नवनाथ चिकनेनी जितकी फिल्डिंग चांगली केली ना त्याच्यापेक्षा अधिक जबरदस्त स्ट्रोक या बॉलवरती. दमदार स्ट्रोक. नवनाथ चिकने मॅन फ्रॉम जांभळे लाजवाब षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली बॉल आणि त्याच्यानंतर एक जबरदस्त फटका नवनाथ चिकने यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 9 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. बॅटिंग बॉलिंग हायलाइट्स तुम्ही पाहता या षटकामध्ये. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती नवनाथ चिकनेचा एक सुपर डुपर हिट षटकार येताना आपण पाहिला. 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. टोटल धावसंख्या करायची आहे 40 धावा स्कोरबोर्डती करायच्या आहे तुम्हाला. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण जर पाहिलं तर धीरज मॅन फ्रॉम बालेगरचे धीरज येत आहेत. धीरज कासुर्डे, धीरज कासुर्डे. हॅलो 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 हां हॅलो हां हां. नावामध्ये थोडंसं करेक्शन करतोय. नवनाथ वाशिवले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, ज्यांनी पाठीमागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला. गॅपमध्ये बॉल आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नवनाथ चिकने आणखी एक लाजवाब स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलेला. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. नवनाथ चिकने अप्रतिम बॅटिंग. क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय नवनाथ वाशिवले यांच्या माध्यमातून. प्रमोद चिकने नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्ही पाहताय. ही जोडी जमले, ही जोडी जमले. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि इथे दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 40 धावांचं टार्गेट आहे. हा बॉल तुम्ही पाहू शकता स्लोअर पद्धतीचा बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. हा फटका तुम्ही पाहू शकता. पुलचा फटका पॉवरफुल स्ट्रोक आहे, परंतु धावा केवळ मिळतील 2. पाठीमागचे सत्र तुम्ही पाहिलं ना तर थोडंसं आपण पाहिलं तर या मैदानामध्ये अडथळा आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतात. त्याचबरोबर वाई तालुक्यातील युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये ज्यांचं बहुमूल्य योगदान आहे ते आमच्या सर्वांचेच लाडके अर्जुन दादा गोळे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या बॅटची लिडिंग एज फ्लाय स्लिपमधून पाठीमागे बॉल गेलाय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती जाऊया. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 17 रन्स. अभय 11 सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहतोय. 40 धावांचं टार्गेट होतं. इथे सुरुवात चांगली राहिली. 1 विकेट गेली या ठिकाणी, परंतु त्यानंतर ही जोडी जमले प्रमोद आणि नवनाथची. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. सेकंड मॅच मध्ये अभय 11 चांगलं खेळताना पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. बेल्स पडले, पाय लागलाय त्यांचा, त्या कारणाने हा नो बॉल डिक्लेअर केलाय पंचांनी. म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असण्याची शक्यता आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. नवनाथ चिकने साइड अँगलने स्पोर्ट ऑन चॅनल दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी आमचे उपस्थित राहत आहेत. सर्वांचंच देखील या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अर्जुन दादा गोळे आणि त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. जयराज वाडकर, त्याचबरोबर अमित दादा वाडकर यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. दशरथ वाडकर यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. या सर्व मंडळीचं विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही करतोय मनापासून सहर्ष स्वागत. परतवडी गावचे माजी सरपंच यांचं देखील या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहे.
अतुल दादा चव्हाण यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. सध्याचा घडीला आपण वाई पश्चिम विभाग पाहिला, वाई पश्चिम भाग पाहिला ना, तर यात्रेचा या ठिकाणी मोसम आहे. यात्रा खूप आहेत आणि त्या कारणाने ही सगळी मंडळी आपल्याला गावाला येताना पाहायला मिळते. आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील अगदी यात्राच्या मोसममध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल आलेत, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. वासोळी गावची यात्रा होती, त्याचबरोबर खावली गावची यात्रा होती, त्यानंतर बोरगाव गावची यात्रा होती. या 3 यात्रा अगदी मोठ्या जल्लोषात उत्साहात त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर ती सर्व मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल हवेत आहे, स्टँड झालाय, प्रयत्न असतील झेल घेण्याचा. अमोल त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. जजमेंट थोडंसं चुकलं आणि धावा मात्र कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळते. ती केवळ 20 रन्स, 20 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य वाई यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चर्चेत असणारी ही क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाईकरांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आज प्रत्येकाच्या घरामध्ये वाईमध्ये आपल्याला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट ऑन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि वाईकरांनी खऱ्या अर्थाने पसंती दिली या क्रिकेट लीग स्पर्धेला. अमोलचा पुढचा बॉल, हा फटका फसलाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल पर्यंत पोहोचतील का पाहावं लागेल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अमोल कदम चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात, परंतु कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु क्षेत्ररक्षण हे तुमच्या हातामध्ये आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं केलं ना तर अनेक मॅचेसचं चित्र मात्र पलटवू शकता. त्यासाठी तुम्हाला कॅचेस घ्यावे लागतील. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. पुढचा बॉल अमोलचा, लेग साइडला पंच केलाय. नवनाथ वाशिवले टिपिकल स्ट्रोक आपल्या स्टाईलमध्ये स्टँडमध्ये पाठवले या बॉलला. वा बाई वा, नवनाथ वाशिवलेचा क्वालिटी, दर्जेदार दमदार षटकार. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करताना आपल्याला पाहायला मिळतात. 27-1 अशी स्थिती आहे बॅटिंग करत असता अभय 11 संघाची. सेकंड इनिंगमध्ये अमोल कदम यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पुढचा बॉल, हा बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आहे, पाठीमागे झेल पकडलाय. नवनाथ वाशिवलेने जबरदस्त बॅटिंग केले. 12 चेंडूमध्ये 22 धावा करत असताना नवनाथ वाशिवले मात्र इथे आउट होताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागे आपण रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता या बॉलचा. धावा संख्या मात्र आपण जर पाहिली तर 27 वरती 240 धावा तब्बल या संपूर्ण मॅचमध्ये करायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागले, अर्थातच बोरगाव गावचे सुपरस्टार खेळाडू संकेत महादेव वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली कॅप्टनशिप केली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील दमदार खेळ संपूर्ण टीमचा राहिलाय. आता गरज आहे संघाला बॅटिंगची संकेतच्या. पाहूया अमोल कदम, आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अमोल कदम पुन्हा एकदा निघतायत. फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे फ्लाय स्लिपमधून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एका धावेसाठी 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण सोपं आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगता येणार नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची रन होत नाही, तोपर्यंत आपण कोणताही संघ जिंकला असं मात्र डिक्लेअर करू शकत नाही आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. वाईकरांसाठी ही स्पेशल क्रिकेट लीग स्पर्धा आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा 16 रंगताना पाहायला मिळतोय. महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेज या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड आपण पाहिलं, खूप सुंदर ग्राउंड आहे. जवळपास 70% ग्राउंड आपल्याला खेळण्यासाठी आहे. पाठीमागचा भाग थोडासा आपण पाहिला तर पाठीमागे डिक्लेअर स्वरूपामध्ये काही रन आहेत, पण ग्राउंड तुम्ही पहा, विकेट तुम्ही पहा. मैदान खूप चांगल्या पद्धतीने सजावट केले. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये,
ओहो, हा बॉल तुम्ही पाहिला टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. प्रमोद चिकणे जांभळी गावचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 12 धावांची गरज, 28 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. लोअर फुलटॉस बॉल फोर्स केलंय बॉलला. राकेश त्या ठिकाणी आहेत. आणखी एक झेल पकडला जातोय. प्रमोद चिकणे बाद होत आहेत या ठिकाणी. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. इथे मॅचचं थोडंसं पारडं आपण जर पाहिलं तर चेंज होताना पाहायला मिळेल. 10 चेंडू 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक अगदी वाट पाहत होते या बॉलची. राकेशचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. क्या बात आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑन चॅनलच्या माध्यमातून. आता समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निखिल शेडगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. 10 बॉल 12 धावांची गरज आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल, कोण जिंकेल या मॅचमध्ये हे मात्र पाहणं महत्त्वाचं राहील. कौतुक करावं लागेल बॉलरचं ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली विशाल यांची. अप्रतिम गोलंदाजी. 2 बॉल खूप चांगले टाकले त्यांनी आणि विकेट आले. आता डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. निखिल आयकॉन खेळाडू संकेत वाडकर नॉन स्ट्राईकला आपल्याला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी घाई करा, अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. यावेळेस टप्पा पहा अचूक आहे. अचूक टप्प्यावरती बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या बॉलरचं विशाल यांचं. 3 चेंडू अप्रतिम टाकले, 1 विकेट प्राप्त केली. डॉट विकेट आणि डॉट. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांना आतुरता लागले या मॅचमध्ये कोण जिंकेल. हा फटका काय स्ट्रोक केलाय पहा. ओव्हर द पॉइंट अप्रतिम स्ट्रोक. नो बॉल सांगितलाय आणि त्याच्यावरती हा चौकार. काय फटका होता पहा. फुलटॉस बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेर. त्याला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं. पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला. 4 धावांसाठी एक चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये डावखुरे फलंदाज निखिल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट आहे. या 5 धावांनी धावफलक आपण जर पाहिलं 33 धावांवरती पोहोचतंय. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. लेग साईडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी आणि 1 रन त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 34. 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा. चला नवीन मॅच आम्ही सुरू करणार आहोत. दोन्ही टीमनी रेडी राहा. 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू आहेत. आयकॉन खेळाडू संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली विशाल यांची. हा फटका हवेत खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर मारण्याचा प्रयत्न पाठीमागे झेल घेतलाय अमोलने. इथे खेळ संपलाय. आयकॉन खेळाडू संकेत महादेव वाडकर इथे बाद होताना पाहायला मिळतात. विकेट आले. म्हणजे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल हे पाहणं गरजेचं असेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा बॉल हवेत गेला आणि त्यानंतर मात्र एक चांगला झेल घेत असताना पाठीमागे अमोल कदम अप्रतिम कॅच पकडला. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. मॅच याच बॉलवरती फिनिश करायची होती की काय संकेतला, परंतु प्रयत्न असफल ठरतायत. विकेट आली आणि विकेट नंतर संघ 34वरती 4 या स्थितीमध्ये अभय 11 सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. 7 चेंडू 6 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी येतोय. ऋषी येतात बॅटिंगसाठी. बलकवडी गावचे खेळाडू आहेत आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग मोडवरती येताना पाहायला मिळते आणि हे सर्व गोष्टी कोणी केल्यात तर त्या बॉलरचं नाव आहे विशाल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली. आयकॉन खेळाडूची विकेट मिळाली. ओहो, यॉर्क पद्धतीचा बॉल, खोलात टाकलेला बॉल, प्रॉपर बुंदा बॉल म्हणायला काय हरकत नाही आणि हा बॉल येतोय डॉट. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग.
विशाल यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जागेवरून हलू दिलेलं नाही बॅटरला, ऋषीला. हा बॉल डॉट होतोय. आता इथून पुढे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. क्या बात आहे, काय सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ओझरडे गावचे माजी उपसरपंच होते ही माहिती प्रीतम लोखंडे या ठिकाणी आम्हाला सांगतायत, कारण ते देखील ओझरडे गावचे आहेत, बरोबर ना. विशाल अप्रतिम गोलंदाजी केली पहा. गाव चालवत असता इकडे क्रिकेटची प्रॅक्टिस सुद्धा त्यांची खूप चांगली आहे असं म्हणावं लागेल. विशाल अप्रतिम गोलंदाजी. 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. चला थोडीशी घाई करा. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. कोण जिंकेल ही मॅच आता पाहणं गरजेचं असेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आज. संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं ना, सामने महत्त्वाचे आहेत. 8 सामने आहेत. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा धमाका पर्व क्रमांक 1 आपल्या दिमागदार स्टाईलमध्ये खऱ्या अर्थाने साजरी करत असताना संपूर्ण विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था आणि आयोजकांचं खास करून कौतुक करावं लागेल. कमी कालावधीमध्ये जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश येताना पाहायला मिळते. 3रा दिवस सुपर डुपर हिट क्रिकेट स्पर्धा विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025. नितीन कदम जे खऱ्या अर्थाने वाई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत आणि ते स्वतः गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आता ऑपरेशन त्यांच्यासाठी आहे 6 बॉल आणि 6 धावा त्यांना डिपेंड करायचे आहेत. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण जर बॅटर पाहिला तर निखिल आहे. नितीन वर्सेस निखिल. 6 बॉल 6 धावांची गरज असताना पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेला. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये बॉल आहे. बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. निखिलच्या बॅटमधून आलेला मॅच फिनिश करणारा हा क्वालिटी 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 स्ट्रोक. 6 धावा षटकार. मॅच फिनिश. अभय 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. धर्मा चिकणे यांना तुम्ही पाहू शकता अगदी टाळ्या वाजवत दोन्ही बॅटरकडे चालले. ते सेलिब्रेशन मॅन आहेत. सातारा जिल्ह्यातील फेमस धर्मा चिकणे आणि संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. परंतु ज्योती ज्वेलर्स आणि ओमकार ज्वेलर्स बॅटिंग झालेली नाही आहे. चर्चा होईल, टीम मिटिंग होईल आता आणि पुढच्या मॅचसाठी त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण त्यांचा देखील खेळ इथपर्यंत चांगला राहिला आहे आणि अजून चांगला त्यांना करावा लागेल.